हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे ओके मध्ये करा. तुझा भाऊ पण ओके मध्ये. रियांशी काय करते का काम? तू हा याचा प्रोडक्ट येतो ना ऑनलाईन, मेसेज करत होती. सो गाईज आता आम्ही चाललोय डीमार्टला, कारण रियांशीचा खाऊ संपलेला आहे. खाऊ आणायला चाललो आम्ही आज. तर चला, रियांशी काय काय खाते, कुठले बिस्किट खाते प्रेग्नेन्सीमध्ये, आज तुम्हाला ती शेअर करणार आहे. रियांशी आता खूप दमते, खूप म्हणजे खूप. या महिन्यामध्ये तीच थोडं दम वाटतंच ना एवढ्या महिन्यापेक्षा. बोलला यार तू. खूप म्हणजे खूप थकवा येतोय मला आता. म्हणजे आता असं वाटत नाही की फिरायला पाहिजे. काय गाडी पण हालते लई, पोट पण हलतं आणि पाय एवढे दुखतात ना, एवढे की खूप दुखतात. तुम्हाला याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये समजेलच नक्की आता काय चालू आहे, कोणता मंथ वगैरे किंवा कुठल्या आता याच्यामध्ये मी वीकमध्ये आहे ते तर माहीत पडेल लवकरच तुम्हाला. आणि मी एवढी थकते ना का सांगू शकत नाही. म्हणजे इच्छा ती पण डीमार्टला जायचं होतं, बोलते येऊ की नको. दोनदा कपडे घातले, परत झोपली, परत उठली, बोलत चल आता निघाली तर जाऊन येऊ. चल बोलते घे फिरून आता. मी बोलले ठीक आहे चल मग. चला गाईज, मग आता आपण जाऊ की दुसऱ्या ब्लॉग मध्ये मला फिरायला भेटेल का नाही. चला गाईज, चला गाईज, थोडं तो वॉकिंग करून गाडी, कारण लांब लावली डीमार्टच्या समोर. तुम्हाला माहिती गर्दी असते भरपूर, थोडी लांब लावली आहे आणि जाणून बुजून लावली लांब, कारण थोडी वॉक पण झाली पाहिजे नाही. मला हा अंतच वॉकला संध्याकाळचा पण जसं टाइम भेटेल तसं. डॉक्टर म्हटले 40 मिनिटं तरी चालली पाहिजे, आणि या मंथमध्ये चालायचं असतं भरपूर ना. पण थकवा पण वाटतो ना खूप. काय करू शकतो. चला आता जाऊया, जसं होईल तेवढा ब्लॉग शूट करेल, जसं जमल तसं आहे ना. हो, आपल्याला पाणी घ्यायचंय ना. हा, पाणी संपलंय. कारण की माझं पाणी संपलंय, कारण की पाण्याचं सांगतो आम्हाला वाटलं की आता तरी ह्या मंथ मध्ये तरी माझं पाणी सुटेल, पण नाही. तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो, काही आपले व्हिडिओ बघतात. छान व्हिडिओ. हो, मी पाठवून बघते ना, त्याला मी ओळखते, पण नक्की ते चला. थँक्यू सो मच. तुम्ही असे सगळे भेटता, बिंदास भेटायचा, बिंदास आवाज देतो आम्ही, आवाज देतो. आणि आम्हाला काही ॲटिट्यूड वगैरे काही बिलकुल नाही आहे. आम्हाला कोण भेटलं ना तर आम्ही खरंच आवाज देत, जसं बघून लांबून आम्हाला मग वाटतं की खरंच ओळखतात की फक्त असं होतं. कधी कधी असं होतं, पण तुम्ही पण असं म्हणजे तुम्हाला जसं दिसलं तर तुम्ही पण बिंदास बोलायचं असेल तुम्हाला तर तुम्ही बिंदास आवाज देऊ शकता आम्हाला. असं काही नाही, आम्ही सगळ्यांशीच बोलतो आहे की. चला, जास्त बोलू नको, आपण थकली. चला, पाणी बिणी बघू आहे का आधी. ट्रॉली तू आणली ना, तूच घे ट्रॉली. हां, मी बोलते पाणी आताच टाकूया का, नको ना. एवढं वजन घेऊन कुठं पुढे पुढे जायचं तर मी बिस्किट वगैरे घेणार आहे. त्यांना जाऊ दे, काकांना हवं तर. मला बिस्किट बघायचे आहेत. ते हे घेते मी, टाकते. हा पण बरं वाटतो ना खायला. एक दिवस घेते, नंतरला तुम्ही घेऊन येणार ना. हां, म्हणजे जास्त मोठं होऊन पण बघूया. सध्या तरी मला एकच आवडला. सध्या एवढेच. मग अगं हा पण मस्त लागतो. आय डोंट लाईक पार्लेजी. पार्लेजी नाही आवडत. तर गाईज, आपण आता स्टेप बाय स्टेप काही फॉलो करत नाही, म्हणजे बिस्किटच्या लाईनमध्ये येतं बिस्किटच. जे काय भेटेल आपल्याला, जे काय दिसेल ते आपण आता घेतो इथे. कारण की तुम्हाला तर माहिती आहे डीमार्टमध्ये खूप सारी गर्दी आहे आज, आणि खरंच खूप वैताग येते चालायला मला.
तर ते इथे हे जे मला चिप्स वगैरे आवडतात ना ते मी इथून घेत असते. बाकीची जी काही चिप्स आहे ती मी हॉट चिप्समधून घेत असते, कारण हॉट चिप्सला पण अशी फ्रेश भेटते. पण फक्त जर चांगले असे जर फ्लेवर लेसचे जर पाहिजे असतील तर मी डीमार्टमधूनच घेत असते. म्हणजे जसं की लेस बोला, लेसमधले जे क्रीम ओनियन फ्लेवर बोला किंवा हा मसाला मॅजिक वगैरे जे फ्लेवर मला आवडतात ते वाले मी डीमार्टमधूनच घेत असते. तसं ते घेते मी आता. आणि त्याच्यानंतरला आपण आता पुढे जाऊया कंटिन्यू. असं काही नाही आहे माझं की सगळंच घ्यायला पाहिजे. जे माझी इच्छा होते ज्या टायमाला त्या टायमाला मी तेच घेते. सो तर इथे तुम्ही आता बघू शकता, इथे मी हे किटकॅट पण घेणार आहे आणि स्ट्रॉबेरी चॉकलेट जे जेली चॉकलेट आहेत ते मला आवडतात खायला अशा टाईमपासला, तर ते पण घेणार आहे मी इथे. आणि मेन गोष्ट स्निकर पण घेते मी, कारण की कधी जर भूक लागली तर आपण स्निकर किंवा चिक्की वगैरे हे असं खाऊ शकतो एनर्जीसाठी. तर मी स्निकर पण घेते. तर स्निकर कसं अर्धा खाल्लं तरी पण बस होतं, तर खाऊ शकतो आपण स्निकर प्रेग्नन्सीमध्ये पण. आणि त्याच्यानंतरला दुसरे जे चॉकलेट्स आहेत ते पेरूच्या फ्लेवरचे आहेत किंवा इथं तर ते कच्च्या मँगोचे आहेत, ते तर इतके भारी लागतात ना टाईमपाससाठी, तर ते पण मी घेतलेत. आणि आता आपण जाऊया चला पुढे, कारण की तुम्ही बघू शकता आज इतकी गर्दी आहे ना डीमार्टमध्ये. खूप वैताग आला मला, असं वाटतं हुगे झाली. म्हणून मी आता पटापट इथून जाते, जास्त काय आता घेत बसत नाही. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेन मी काय घेते आणि काय नाही ते, कारण की आता मला इथून निघायलाच लागेल पटकन, कारण की मी खूप वैतागली. मित्रांना आपण बोलली चल जाऊ तो बोलते आता आल्यासारखं घे काहीतरी मग जाऊ. बरं ठीक आहे. मग आता इथे ह्या सेक्शनला इथून तर मला दूध वगैरे काही घ्यायचं नाही आहे, पण मला अमूल बटर घ्यायचं आहे, जे की मी आता घेते इथून. तर अमूल बटर घ्यायला या साईडला जाऊया आपण. तर आता इथून बघा विक्रांतनी हा अमूल बटर घेतलेला आहे जो आम्हाला लागतो. कुठला घेतो काय? कापूरचं आहे ना? फ्लेवर आहेत ना खूप सारे. आणि आजची गर्दी डीमार्टला काय एवढी काय समजत नाही मला. कुठला घेतो? तुला आवडला तुला? मला काय नाही असं, कुठला पण घे. स्मेल तुला गाडीत उचलला तिकडं म्हणजे काय पूर्ण उचलणार काय. आणि बघा गाईस कसं आम्ही उचलून आणलंय, कारण की जाम वैताग आला. खूप गर्दी होती डीमार्टमध्ये. असं झालं कधी बाहेर पडतोय काय माहिती. तू लवकर येशील ना? गाडी तर तिथं पार्क केली, ये लवकर. डीमार्टमधून झाली शॉपिंग. गर्दी खूप होती ना यांची, जाम गर्दी खूप. कारण की डीमार्टला गेली एवढ्या दिवसात ना, तिथं पण एवढी गर्दी, मला लय वैताग आला. सईला बोलून नारळ पाणी घेतो आता. आम्ही इथं पण फिरायचो ना, राऊंड मारणार होतो पण डीमार्टमध्ये थकलोय जाम. खरंच थकली. आणि एवढी गर्दी का काय समजलं संडे. मला. आता यापुढे मला लक्षात नव्हतं, बरेच दिवस झाले मी डीमार्टला गेलीच नव्हती. आणि एवढं थकल्यासारखं झालं ना मला, त्यामध्ये जाम थकल्यासारखं झालं. ही आयडिया भारी आहे पार्सलसाठी, मस्त आहे ना. पकड ये, अच्छा किया पार्सल. पकडशील का? गाडीत ठेवून दे, मी नंतर पिन. मला आत्ता नको. स्कॅनर आहे चालू करू. तुझी कुठला फ्लेवर लावायचा गाडीत आता? कारण मला गाडीमध्ये स्मेल जास्त येतो ना. म्हणजे नाही नसेल स्मेल तरी पण मला स्मेल येतो गाडीमध्ये. कुठून पण येतं ते लांबून. तर मग हे त्यांनी 2 घेतले. तर त्याच्यातलं मी सांगते ना आता तर हा लाव. कुठला वाला? चंदनचा? चंदनचा. हा कुठला? हा लॅव्हेंडर आहे. दोन्ही पण छान आहेत आणि एकदम मस्त आहेत, माइल्ड आहेत एकदम. बरं हा लावून टाक मग. हा चला. तर गाईज आता आम्ही डीमार्टमधनं आलो पण, आणि त्याच्यानंतरला खूप सारी कामं होती घरामध्ये, कामं पण आम्ही केली. आणि विक्रांत पण गेलेत त्यांच्या कामावरती. आणि आता तुम्ही तर बघितलं असेल डीमार्टचा ब्लॉग, की त्याच्यामध्ये म्हणजे डीमार्टमध्ये एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती. त्याच्यामुळे मिनिट व्लॉग पण नाही प्रॉपर शूट केला. आणि मी तिथं थांबलीच नाही. मी विक्रांतला बोलली की खूप गर्दी आहे, मला इथे थांबता येणार आहे, मला कसं तरी वाटतं, आपण जाऊया. तर आम्ही लगेच निघालो. आणि त्याच्यामुळे जास्त शॉपिंग करायला भेटली नाही, कारण की इतकी गर्दी की आजचा संडे होता ना, त्याच्यामुळे जास्त गर्दी होती.
आणि मग खूप वैताग आला आणि लगेच थकल्यासारखं झालं. तर घरी आली सो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं ते जेवायला घेते. तर जेवायला मी आज खाणार आहे, खूप दिवसानंतर खाते फ्राईड राईस. तर थोडं खाते आणि कारण घरामध्ये पण आहे पनीरची भाजी, पण अशी इच्छा नाही झाली खायची म्हणून आता खाते थोडंसं आणि मग तुमच्यासोबत बोलते. या जेवायला.